लातूर येथे छावा संघटनेच्या पदाधिकारी आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी। नाशिकमध्ये त्याच्या निषेधार्थ आज सूरज चव्हाण यांच्या विरोधात छावा संघटनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले। सूरज चव्हाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली। अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील संघटनेने केली आहे। नाशिक या कार्यालयात छावा क्रांती सेना व सामाजिक कार्यकर्ते आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी सूरज चव्हाण या नामक व्यक्तीशी निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचं मुख्य कारण असं आहे की काल जो प्रकार घडला की आमचे छावा संघटनेचे विजय गाडगे पाटील हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी निवेदन घेऊन गेले। निवेदन दिल्यानंतर सूरज चव्हाण नामक व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्याने आमच्या गाडगे पाटलांवरती अतिशय निंदनीय प्रकारचा हल्ला केला। त्यांना लाथाबुक्कीने मारण्यात आलं। आज सरकारने जर व्यथा मांडणार नाही तर कोणाकडे मांडणार? शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता विजय गाडगे पाटील प्रामाणिकपणे आपलं काम करतात। गेली 20 ते 25 वर्षापासून अण्णासाहेब गावडे पाटलांच्या तालमीत झालेला तयार असलेला कार्यकर्ता त्याच्यावरती अशा पद्धतीने निंदनीय हल्ला तर सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते काय करतील? कोणाकडे न्याय मागतील? आणि या सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। जर असं झालं नाही तर याच्या पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटतील आणि या सरकारला जाब द्यावा लागेल। सूरज चव्हाणची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी आणि त्याच्यावरती त्याच्या साथीदारांवरती देशद्रोह। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।